नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, आपण जरा आतल्या विषयांना सध्या हात घालतो आणि अशा अडचणीत इतके फोन आहेत मला. एका विशिष्ट स्वरूपाचे फोन जे असते याच्यात तो विषय नेमका मी म्हणतो 100 जरला प्रॉब्लेम असला तर 1-2 बिचारी फोन करून सांगतात. इतका नाजूक विषय असल्यामुळे बोलताना सुद्धा त्यांना कसं तरी वाटतं की हे कसं सांगावा. साधा विषय ह्याचा उपयोग ह्याचा वापर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत झाला पाहिजे म्हणून हा भाग मला बनवलं गरजेचं वाटलं. आणि तो विषय म्हणजे स्टॅमिना. 2 मिनटं 1.5 मिनटं 3 मिनटं ह्याच्या पुढं कोण टिकतच नाहीत आणि त्याच्यामुळं समोरच्या पार्टनरचं असमाधान आहे, चिडचिडी, बोलत नाही. म्हणजे आणि पुरुषाचं कसं असतं, काही असू द्या पण स्वतःच्या पुरुषत्वावर प्रश्नचिन्ह त्याला अजिबात आवडत नाही. पुरुष खचतो, त्याला काय करावं कळत नाही, कधी लक्ष नाही, काय त्याच्यामध्ये सुसाईडसुद्धा करतात, त्याचं विचार येतात. असं काय करू नका. आपण हे चित्त अजून तुम्हाला सांगतो विषय काय. आणि त्याच विषयाला मला हात घालायचा होता की 1 महिना वेळ द्यायचा आपल्याला. फक्त 30 दिवसाचा कोर्स आहे धरून झाला तुम्ही. हां, बाई तर मंडळी कधी माहेराला तुम्ही मोकळ्या मनाने त्यांची पाठवतो. महिनाभर बायकोला म्हणा तुम्ही आता आयुष करतो जाऊन तिथं, महिन्यात तुला मी एकदम गोढ्यासारखीच पावर आणून दाखवतो. साधं सांगतो तुम्हाला. हे ह्यातला एक जरी पॉईंट तुम्ही मिस केला ना, तुमचं वाटलं झालं शहरानं आणि तुम्हाला पैसे लागत नाहीत. तुम्ही दवाखान्यात गेला तुमचं 10-20 30 हजार रुपये लुटी देत लोक. तुम्हाला सांगतो काय खरं नाही. तुम्हाला सांगतो सोप्पा साधा उपाय सांगतो. किती चुका केलेल्या असून द्या, कुठं नसा डॅमेज असून द्या, साईज कमी असून द्या, काही असून द्या, फक्त 30 दिवस नॉर्मल जे टायमिंग आहे ना, हे म्हणजे एका पार्टनरला सॅटिस्फाय करायला किंवा आपल्या पत्नीला सॅटिस्फाय करायला 3 ते 7 ही नॉर्मल रेंज आहे. मोटरसायकल चालली कधी 20-25 चालून बी फायदा नाही आणि 70-80 चालून फायदा नाही. मोटरसायकल चालली पाहिजे 40-50 नॉर्मल रेंज म्हणजे टायमिंग किती आहे, 7 ते 10 मिनटं. त्याच्यात सॅटिस्फाय होऊन जातो, विषय क्लोज होतो. पण 1.5 मिनटं 2 मिनटं 3 कमीत कमी 5 मिनटं तरी 6 मिनटं तरी असं पाहिजेच का नाही. त्याच्यामुळं तो जो विषय आहे ना त्याला आपण डायरेक्ट हात घालू. आता तुम्हाला सांगतो काय काय करायचं. तुमचं टायमिंग कमी झालं 2 मिनटं, कारण सेन्सिटिव्ह एरिया तुमचा जास्त स्पीडने तुमचं रिलीज होते. थोडक्यात देणार घ्या कुठंतरी थोडाफार, पण तुम्ही न पुस्तक नाही देण्यात ठेवा. तुम्ही पूर्ण पुरुषात किरकोळ प्रश्न आहे हा आपण इझी सोडून टाकू. आणि करायचं आहे काय, मी सांगेन तेवढंच करायचं, बाकी डोकंच लावायचं नाही. काय तुम्हाला सांगतो, L-अर्जिनिन हा जो घटक आहे हा काम काय करतो की जे तुम्हाला पाहिजे ते टायमिंग वाढवण्याचं म्हणा किंवा फुल ताकद, आणि अगदी तुमचं रिलीज होऊच शकत नाही 12 मिनटं 15 मिनटं 10 मिनटं एकदम ओके. बरोबर, एवढं तर कळतंय ना. ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट काय काय सांगतोय बघा मी तुम्हाला. आता एक टेक्निक आहे, त्याला डॉक्टरी भाषेत स्टॉप अँड स्टार्ट. स्टॉप म्हणजे थांबा, ब्रेक मारायचा. स्टार्ट म्हणजे चालू, पुढं जायचं. ही जी मी वेगळ्या भाषेत या पाठीमागे एकदा आपल्या चॅनलवर सांगितलं, तुमच्या ते काही डोक्यात बसले नाही तर त्यांनी एपिसोड नसून पाहिला. परत म्हणतो की ब्लॉकमध्ये पिस्टन वर्किंग केलं 2-3 मिनटातच पिस्टन समजा ही होतोय, संपतोय. तर मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण रिलीज होणार आहे, स्टॉप. तीच टेक्निक आहे ती, स्टॉप अँड स्टार्ट. स्टॉप, परत ती संवेदना निघून गेल्यानंतर ती संवेदना यायला परत 1-2 मिनटं लागतात, परत पिस्टन चालू. ह्या स्टेपमध्ये तुमचं टायमिंग 10 ते 12 मिनटं वाढवता येऊ शकतो. पहिली स्टेप. पण एवढं करून समाधान झालं का नाही, तुम्हाला दुसरी स्टेप सांगतो. आहार आहे ना, ह्याच्यामध्ये डाएट फार महत्त्वाचं आहे. शक्यतो 3 तासाला खाण्याने लय वाटलं होते. तुम्हाला सांगतो 3दा खाण्यामध्ये दही, मेथी, बीट, अंडी, कलिंगड हे 5 लय खतरनाक आहेत बरं का. कधी मिळलं तर तुम्ही आवश्याचा वापर करा जेवणात. कारण L-अर्जिनिन हा जो घटक आपल्या शरीरात जो कमी आहे ना तो घ्यायचा. त्याची एक्स्ट्रा गोळी आणि कुठल्याही गोळ्या बिळ्या ते व्हेग्रेबिअरच्या नादी लागू नका. तुम्हाला सांगतो अटॅकनी खालास तुम्ही. तुम्हाला सगळी टोचलेली इथल्याची विषय नाही तुमचा काय. ती आहारात ह्याच्यात ध्यान ठेवा. आणि साखरेचे पदार्थ शक्यतो टाळाच, नकोच. 1 महिन्याचा कोर्स आहे बरं का. नाही घेतली तरी काय फरक पडत नाही. तुम्ही चपाती जरी खाली तर तुम्हाला शुगर मिळत असते, नाही घेतली तरी हरकत नाही, किंवा फळांच्यातून मिळते. पूर्णपणे चहा बी ती बंद करून टाका सगळंच असलं. महिन्याचा विषय, महिन्यात तुम्हाला काय बनायचे, खतरनाक माणूस बनायचे ना, आपलं हे घ्यायचं ना. तुम्ही म्हणला नाही ती रेडीमेड मला ते शक्य नाही, हे नाही जमत नाही.
175 किलोमीटर इतक्या लांबीच्या नुसत्या रक्तवाहिन्या आहेत शरीरात. आणि हा जो टायमिंगचा प्रॉब्लेम आहे 2 मिनटं 3 मिनटं ह्या रक्तवाहिन्यामुळेच. ह्या 175 किलोमीटर रक्तवाहिन्याला हृदयापासून रक्त हे करण्यासाठी दिवसात तुम्ही व्यायाम करा, चाला, पाळा, काही करा, पण 5 मिनटं तुम्हाला कमीत कमी 4-5 थेंब कपाळाला घाम आला पाहिजे. तेव्हा ते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. तेव्हा नुसतंच गोळी घेऊन काही होणार नाही. हे सगळ्या गोष्टी जे ना तेव्हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. बाकी होऊ शकत नाही. एक तर तुम्ही चाला, पाळा, व्यायाम, हेल्दी काही करा, तुम्ही योगासनं करा, काही करा, थोडा घाम आला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, साखर तर बंद आहे, पण सकाळी चहाऐवजी दूध घेऊन त्यात अर्धा चमचा हळद घ्यायची. हळद फार पॉवरफुल आहे. हे जर महिनाभर केलं ना, आम्ही सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि दही, मेथी, बीट, अंडी, कलिंगड यातून अर्जिनिन जास्त मिळणार आहे. साधा विषय, सोपा विषय. नुसतं रेडीमेड म्हणलं ना होत नाही. चरबी असू द्या, काय असं सगळं व्यवस्थित होते. तासाला अर्ध्या तासाला खाणं बंद करा. ह्या सगळ्या गोष्टी हँडल केला तरच तुमची सेक्स पॉवर वाढणार आहे. नाही तर जगातली कुठली ताकद तुमची सेक्स पॉवर वाढवू शकत नाही. मी खात्री देऊन सांगतो, स्टॅम्प लिहून देतो. असा विषय. रेडीमेड ह्या जगात काही मिळत नाही. एका गोळीमध्ये आता गोळी खा रिस्पेक्टरमध्ये खा. कवा ते पंप जे करतं आपलं हृदय, ते करताना कधी हृदयाच्या नसा फाटतील, हृदय बंद पडेल, कधी अटॅक येईल, लय गेल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोळी ॲडिक्ट आहे. हे पण द्या, कुठली गोळी असून द्या, सेक्सवर्धक गोळीनी ही व्यसन लागतं म्हणजे लागतं. आणि विषय म्हणजे जे नॅचरल पण आता 2 मिनटाचा आहे, 3 मिनटाचा आहे, तोही संपून जातो. गोळीशिवाय कार्यक्रमच नाही. गोळी असेल तरच उठून उभं राहणार, नाही तर गोडं वाचलेलंच राहणार. अशी अवस्था गोळीची. आणि अनेकांनी पार वाट लावून मग माझ्याकडे फोन केलेला आहे. स्वतःच्या शरीराची पार वाट लावून घेतली, मग फोन केला ना, आम्हाला सुधारणा, आम्हाला करा. हा जो पर्याय आहे हा इफेक्टिव्ह आहे. आणि 1 महिने जर हा कोर्स केला ना, 12-15 मिनटं, आणि जपा स्वतःला, शरीराला जपा जरा. हे म्हणजे ही कातड्याचं आहे, हे ब्लड सर्क्युलेशन स्वतःसाठी थोडा वेळ द्या. कसं बी म्हणलं ना त्याच्या संग आपल्या संग इलाज नाही. आणि आपलं त्याने ती ऐकू बी नाही आणि बघू बी नाही. हां, म्हणजे असं वायफाट जिंदगी नाही करणारी. थोडी त्यात लक्ष देणार असा, त्या समस्येवर मात करणार असावा. तो माणूस तुम्हाला सांगतो पार्टनरला वरड्याच लावणार अक्षर पास आता. असा विषय याच्यामध्ये. इतक्या सगळ्या गोष्टी जेव्हा जमून येते आणि 2-3 त्यावेळेस तो परफेक्ट होणार आणि त्यातून बाहेर निघणार. त्यामुळं मी म्हणलं की 1 महिन्याचा कोर्स करा. 1 महिना सगळं बंद, फक्त हे कार्यक्रम चालू करा. 1 महिन्यात तुमच्यात किती फरक पडतोय बघा, 100%. आणि ह्याच्यापेक्षा बी अजून एक पॉवरफुल औषध आहे, ते म्हणजे गावरान गाईचं गोमूत्र. हे पण तुम्हाला सांगतो, काय त्याच्यात लय औषधी गुणधर्म आहेत, सुवर्णक्षार पण त्याच्यात ते. पण ते कसं आहे, कोण चांगलं म्हणतो, कोण वाईट म्हणतो, कोण काय म्हणतं, त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे हा. म्हणजे कोणाला काय जबरदस्ती नाही, असं पण आहे. त्याच्यामुळं ह्या भागातून मला एवढं दाखवून द्यायचं होतं की स्टॅमिना तुम्हाला वाढवायचा आहे, ताकद वाढवायची, तर कमीत कमी तुम्ही स्वतःसाठी महिनाभर वेळ दिला पाहिजे. हां, असा विषय. जर भाग जर बरा वाटला असेल तर लाईक करा. नमस्कार.